पहिली बातमी आहे. पुढचे 48 तास हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागात पावसाची शक्यता. शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन. पुढच्या आठवड्यात कोकणात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. 17 एप्रिलनंतर राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. रात्रीचा उकाडा वाढल्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावात तापमानाचा पारा 40 अंशांवरती पोहोचल्यामुळे उकाड्यात वाढ. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश. सोलापूरच्या बार्शीतील वैराग भागामध्ये सोसायटीच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त तर बेदाणा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात. 24 मार्चपर्यंत 98 लाख टन साखर उत्पादन. यंदा 120 कारखान्यांकडून गाळप पूर्ण. एप्रिल मध्यापर्यंत 100 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज. पुण्याच्या भोरमध्ये रब्बी हंगामातील कापूस काढणीची कामं अंतिम टप्प्यात. उन्हापासून संरक्षणासाठी स्कार्फ बांधून शेतकरी महिलांकडून करण्यात येत आहेत कापणीची कामं. गोंदियामध्ये मका लागवडीत वाढ. धानासोबत पर्यायी पिकांकडे कल. कमी खर्चात चांगल्या उत्पन्नाच्या आशेनं मका पिकाची लागवड. यंदा उत्पादन चांगलं होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. जळगावच्या 40 गावात निर्यात बंदीमुळे केळी उत्पादक अडचणीत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे केळी उत्पादनावरती परिणाम. दरात घसरण होत असल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात. भाव आणि नैसर्गिक संकटामुळे मुक्ताईनगरमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. यंदा कांदा लागवड 50% घटली असून खर्चही निघणं कठीण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. शेतरस्त्यांवरती अतिक्रमण करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची तरतूद. शेतात किंवा पाणंद रस्त्यावरती अतिक्रमण केल्यास शेतकऱ्यांचं ओळखपत्र 5 वर्षांसाठी रद्द होणार. तर 7 दिवसात अतिक्रमण न काढल्यास शासन स्तरावर कारवाईचा इशारा. चैत्र यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीत घाणीचं साम्राज्य. यात्रेनिमित्त 5 ते 7 लाख भाविक येण्याचा अंदाज. मात्र दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. प्रशासनाच्या उपाययोजनांवरती प्रश्नचिन्ह. नंदुरबारमध्ये महिनाभरात 12,000 ठिकाणांचा पाणीपुरवठा खंडित. वीज बिलाची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणची कारवाई. मार्च अखेरपर्यंत बिलं न भरल्यास कठोर कारवाईचा इशारा. जिल्ह्यात 2 कोटींच्या घरात वीज बिल थकीत. गोंदियामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा. जिल्ह्यातील 2,15,000 शेतकऱ्यांना लाभ. 42 कोटी 45 लाख रुपये जमा. भंडाऱ्यामध्ये नियमबाह्य वीज खंडित करण्याचे प्रकार. मार्च एंडिंगच्या नावाखाली नियमबाह्य वीज खंडित केल्यामुळे भंडाऱ्यात महावितरण विरोधात संताप. नागरिकांमध्ये तीव्र संताप. मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी चिंतेत. बाजारपेठेत मागणी घटल्यामुळे फुलांचे भाव घसरले. फुलांची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी ग्राहकच नसल्यामुळे राज्य सरकारची मोठी कारवाई. महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमांचा गैरवापर करून फेरफार केल्याच्या प्रकरणात कारवाई. पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनेचा मोर्चा. एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी विविध मागण्यांसाठी आंदोलन. दीपक केसरकरांविरोधात वेंगुर्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. दीपक केसरकरांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी. खरातसोबत केसरकरांचे फोटो समोर आल्यामुळे राजीनाम्याची मागणी. पोलिसांच्या वर्दीला भले भले घाबरतात, त्यामुळे पोलिसांनी आपली दहशत निर्माण करावी. सांगलीतल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये नगरसेवक श्रीपाद चिंदमला नगरसेवकांनी काढलं पालिका सभागृहाबाहेर. काही वर्षांपूर्वी चिंदमनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. धुळ्यामध्ये जनगणनेच्या 3 दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ. जनगणनेचं काम करताना अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारीनं करा. जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांचं आवाहन. जालन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरची मर्यादा आदेश रद्द. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांचे नव्यानं आदेश. 25 मार्च रोजी इंधन वितरणावरती निर्बंध घालण्याचा घेतला होता निर्णय. मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरती पुरेसा साठा उपलब्ध. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. अफवा पसरवणाऱ्यांवरती विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा. बीड जिल्ह्यात व्यावसायिक सिलेंडर तुटवडा. हॉटेल चालकांना चूल, कुकिंग हीटर, इंडक्शन शेगडी सारख्या पर्यायांचा वापर. बुलढाण्यात पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा. अनेक पंपावरती नो स्टॉकचे फलक. पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा. मात्र प्रत्यक्ष टंचाईमुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ.
धाराशिवमध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे छोटे हॉटेल व्यावसायिक अडचणीत. व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यामुळे लाकडाच्या किमती वाढल्यानं व्यवसायात तोटा होत असल्याची हॉटेल चालकांची माहिती. जालन्याच्या जांभळी शिवारात डिझेलचा साठा संपल्यामुळे वाहन चालकांचे हाल. रात्रीपर्यंत साठा उपलब्ध होणार, प्रशासनाची माहिती. पेट्रोल डिझेल अभावी प्रवाशांमध्ये तीव्र संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस टंचाई आणि गॅसच्या काळाबाजार विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीत भारत गॅस एजन्सी समोर आंदोलन. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे बोर्ड लागले. दुचाकीस्वारांना 200 तर 4 चाकी चालकांना 1,000 रुपयांचं इंधन मिळणार. चाळीसगाव भारत पेट्रोलियम पंपावरील साठा पूर्णतः संपला. 3 दिवसांचा इंधन साठा 1 दिवसात संपल्याची माहिती. अचानक वाढलेल्या मागणीमुळे पंपांवर वाहनधारकांची गर्दी. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,114 रुपये प्रति तोळा. चांदीचे दर जीएसटीसह 2,61,990 रुपये प्रति किलो. नागपुरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबद्दल उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत 55 डेसिबलची मर्यादा पाळणं अनिवार्य. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कडक कारवाईचे निर्देश. वर्ध्याच्या सिंदी विहिरी गावाची मधाचे गाव योजनेअंतर्गत निवड. खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं राबवण्यात येणार प्रकल्प. तर 54 लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात गावासाठी दिला जाणार. नांदेडमध्ये बीएड सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही परीक्षा केंद्रावरती गोंधळ. संगणक सुरू न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित. एमजीएम सेंटरवरती 300 विद्यार्थ्यांची क्षमता असताना देखील 600 विद्यार्थ्यांना केंद्र देण्यात आल्याचा आरोप. परभणीच्या एमजीएम अकॅडमीमध्ये बीएड अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा रद्द. ऐन परीक्षेच्या वेळी शॉर्ट सर्किटमुळे संगणक बंद. तर परीक्षार्थींचा अकॅडमी चालकावरती हलगर्जीपणाचा आरोप. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे पती श्रीधर जाधव यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन. श्रीधर जाधव यांच्या पार्थिवाचं उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी दर्शन घेतलं. पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवी यात्रेनिमित्तानं भव्य कुस्ती आखाडा. राज्याच्या विविध भागातून आलेल्या 200हून अधिक नामांकित पैलवानांचा सहभाग. स्पर्धकांसाठी दुचाकीसह म्हैस, बकरी आणि रोख रक्कम अशा बक्षिसांची खैरात. रत्नागिरी दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी. रेल्वे सुरू करण्यासाठी नारायण राणेंचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र. दादर पॅसेंजर रेल्वे गाडी कोविड काळ. सोलापूरच्या करमाळ्यात सोन्याचे दागिने पळवणाऱ्या चोरट्याला पोलिसांकडून अटक. 1,35,828 रुपये किमतीचे दागिने आरोपीकडनं जप्त. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. धुळ्यातील कापडण्यात मध्यरात्री 5 घरांमध्ये धाडसी चोरी. कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या घरांमध्ये चोरी झाली. चोऱ्या करण्यासाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार.